जबरदस्तीची लग्नगाठ भाग पहिला. मिहिका, तुला लग्न करावंच लागेल, कारण जर या मागणीला तू नकार दिला तर पुढे मागे जेव्हा कधी तुझं लग्न ठरेल तेव्हा आम्ही तुला मदत करणार नाही. त्यामुळं आत्ताच काय तो निर्णय घे. काका काकूंचे असे शब्द ऐकल्यावर मिहिकाला लग्नाला होकार देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. मिहिका गव्हाळ वर्णाची, गावाला राहणारी साधी सरळ मुलगी. वडील मधुकर, आई कल्पना, लहान भाऊ विराज आणि ती, असं 4 कुटुंब. घरची परिस्थिती खूप हालाकीची. एक वेळेला जेवण मिळताना मुश्किल, म्हणायला 3 काका काकू, पण कोणाचीच मदत कधीच नाही झाली. सगळ्यात लहान काकू काका तेवढे होते, पण वडिलांच्या अरेवावी स्वभावामुळं ते देखील लांबच राहिलेले नेहमी. वडील दारूच्या आहारी. आई बिचारी त्यांच्या वाटणीला आलेलं शेत भात करून कधी कोणा भट्ट्या ब्राह्मणांकडे मोलमजुरी करून 2 मुलांचं भागवत होती. भाऊ तिचा लहानपणापासून खूप लहान होता. मिहिकाला शिकायची इच्छा होती. ती खूप हुशार होती असं नाही, पण अभ्यास करायला पुरेसा वेळच मिळत नव्हता तिच्याकडे. तरी ती कामातून वेळ काढून अभ्यास करे. पण ती 6वीला असताना तिच्या आईला दिवस गेले. तिच्या आईने खूप देवी देवतांना नवस केले म्हणून कल्पना गरोदर राहिली, असा तिचा समज होता. आता कल्पनाला बाहेर जाऊन काम करणं कठीण होत होते. म्हणून मग मिहिकाने शाळा कशीबशी 7वी पूर्ण केली. काही महिन्यांनी तिचा भाऊ आला. 2 महिन्यांच्या आरामानंतर कल्पना आणि मिहिका सोबतच शेतीची कामे करू लागले. कोणा दुसऱ्यांच्या शेतात करायला मिळालं तर तेही करत असत. कल्पनासाठी मिहिकाचा खूप आधार होता. हुशार आणि शांत मिहिका सगळ्यांनाच आवडायची. मिहिका दिसायला फार सुंदर होती असं नाही, पण नाकी डोळी नीटच होती. शिवाय घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळणारी होती. म्हणून जेव्हा ती 18 वर्षांची झाली तेव्हापासून तिला खूप मागण्या येऊ लागल्या होत्या. पण लहान आहे अजून म्हणून कल्पनाने फारसा कधीच लक्ष दिलं नाही. आणि त्यांचा हा देखील स्वार्थच होता की विराज आता शाळेत जातोय तर त्याचा शिक्षणाचा खर्च देखील सांभाळता यावा, म्हणून आई लग्नाचा विषय काढतच नव्हती. मधुकर तर दारूच्या नशेत सगळ्या जबाबदाऱ्या सोडून मोकळे झालेले होते. घरात काय आहे काय नाही, मुलगी मोठी झाली, तिचं लग्नाचं वय होत आलं, याचा तिच्या मधुकररावांवर काहीच फरक पडत नव्हता. मिहिकांच्या सोबतच्या सगळ्या मुलींची लग्न होत आलेली होती. म्हणून मग गावातील बायका पण आता कल्पनाला विचारू लागल्या होत्या, काय हो, तुमच्या मिहिकाचं लग्न कधी करताय? नाही म्हणजे आता तिच्या सोबतीची ती सुजाता, तिचं पण लग्न आहे दिवाळीमध्ये. कसं आहे ना, पोरींची लग्न वेळेत झालेली बरी. त्यांचं बोलणं ऐकून मग वेळ मारून नेण्यासाठी कल्पना म्हणायची, होय हो, पण पोरगा पण भेटला पाहिजे ना तसा. आम्ही काय गरीब माणसं, हुंडा बिंडा काय मागितला तर कुठून देणार, म्हणून जरा सबुरीनेच घेतोय. एक दिवस मिहिकाच्या वडिलांच्या मागचा भाऊ जगन्नाथ त्याची बायको सोबत गावाला आले. जगन्नाथ म्हणाला, वहिनी, मिहिकासाठी एक चांगलं मुलाचं स्थळ आहे माझ्याकडे. जगन्नाथने कल्पनासमोर आपले त्याच दिवशी रात्री विषय काढला. अहो वहिनी, भक्कड पैसा आहे त्याच्याकडे. शिवाय एकुलता एक आहे, म्हणजे 2 बहिणी आहेत, पण त्या काय त्यांच्या सासरी. तुम्ही फक्त हो म्हणा. मिहिकाची काकू म्हणजे जगन्नाथची बायको सुनीता कल्पनाला म्हणाली. कल्पना म्हणाली, जगन्नाथ भाऊ, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण एकदा मुलगा आणि मुलगी आणि आम्ही पण बघितलं असतं तर मन शांत झालं असतं ना. काका काकू एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. जगन्नाथ म्हणाला, हो हो, का नाही वहिनी, मी उद्याच मोहित आणि त्यांच्या आईवडिलांना बोलावून घेतो, म्हणजे तुमची पण काही हरकत नसेल तरच. तेव्हाच बोलणी करूया आपण. मुलांकडचे सकाळी येणार आहेत तर मिहिकाला सकाळीच तयार करून ठेवा तुम्ही. जगन्नाथ काकांनी कल्पना आणि सुनीताला सांगून ठेवलेलंच होतं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारात मुलगा आणि त्याचे आई वडील मिहिकांच्या घरी हजर झाले होते. घरच्या मधल्या खणात बैठक बसलेली होती. जगन्नाथ आणि सुनीता पुढे होऊन त्यांच्याशी घरातल्या मधल्या घरात बोलत होते. अजूनही घरातली बाकीची मंडळी होतीच तिथे. सगळ्यांची कुजबूज कल्पनाच्या कानावर येत होती, पण स्पष्ट असं काही कळत नव्हतं तिला. साहेबराव म्हणाले, मुलीला बोलवता का तुम्ही आता?
मुलाचे वडील साहेबरावांनी जगन्नाथ काकांना विचारणा केली. जगन्नाथ म्हणाले, हो हो सुनीता, जा जरा घेऊन ये मिहिकाला. काकांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्याबरोबर तिने मान डोलवून होकार दिला आणि ती मिहिकाला आणायला आतल्या पडवीत गेली. सुनीता म्हणाली, अहो वहिनी, आवरलं का नाही मिहिकांचं? सुनीता काकू जरा निसटल्यासारख्याच म्हणाल्या होत्या. कल्पना म्हणाली, हो हो, आणि ती मिहिकाला घेऊन बैठक खोलीमध्ये आली आणि समोर बघितलं तर एका खुर्चीवर मध्यम वयाची जाडजूड भक्कम बाई बसलेली होती. तिच्यासोबत त्याच खुर्चीवर तिच्यापेक्षा वयाने मोठा पण सरपाटत शरीरयष्टी असलेला, सगळे केस पिकलेले, रंगाने काळा आणि तोंडात पान असल्यामुळं तोंड पूर्ण लाल झालेला मनुष्य आणि त्या दोघांच्या थोड्या अंतरावर बसलेला असलेला मोहित. जाडजूड, तेवढाच रंगाने काळाकट्ट, कानाच्या बाजूचे केस तेवढेच पिकलेले. खुर्चीत बसलेला तो असा वाटत होता जसं 150 किलो भाताची गोणी खुर्चीत जबरदस्ती ठोसून बसवलेली आहे. त्या तिघांना बघून आपल्या नाजूक मुलीची त्यांना काळजीच वाटली. त्यांनी एक नजर मिहिकाकडे बघितलं. ती अजून खाली मान घालूनच होती. सुनीता म्हणाली, ही बघा आली, ही आमची मुलगी मिहिका. मिहिका, ये बाळा, बस इथे. सुनीताने मिहिकाला खाली अथरलेल्या चटईवर बसवलं. आणि या आहेत आमच्या मोठ्या वहिनी, मिहिकाची आई कल्पना. सुनीताने लगेच मिहिकाच्या आईची देखणी ओळख करून दिली होती. त्यांनी पण हात जोडून नमस्कार केला. साहेबराव म्हणाले, वडील नाही दिसले मगाणपासून आम्ही आलो तेव्हापासून. साहेबराव पाण्याचा घोट तोंडात सांभाळत विचारू लागले होते. जगन्नाथची बोबडी वळालीच. आता त्यांना काय उत्तर देऊ तेच त्यांना कळत नव्हते. कारण मधुकर सकाळी उठल्यापासून वाड्यात दारूच्या नशेत झोपून जात होता. त्याची सुद्धा खबर राहत नव्हती. जरा त्याची तब्येत ठीक नसते त्यामुळे ते त्यांच्या पडवीतच असतात. सुनीता लगेच जगन्नाथला सांभाळत म्हणाली. तिघे आता मिहिकाला निरखून बघत होते. मिहिकाने पदर सरळ करायच्या बहाण्याने मुलाकडे बघितलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगेच मान खाली केली. हा मुलगा असा. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आलेले होते. डोळ्यातील अश्रू खाली पडू नये म्हणून ती नजर इकडे तिकडे फिरवू लागली होती. मन सैरवैर होऊ लागले होते. देवा, मी तुझ्याकडे श्रीमंत, दिसायला देखना, रुबाबदार नवरा कधीच नाही मागितला, पण हा असा तरी नको ना देऊ. मिहिका खाली बसून देवाच्या धावाणांची जाणू प्रार्थना करत होती. त्याचं काय बोलणं चालू होतं मिहिकाला काहीच ऐकू येत नव्हतं. ती तिच्या दुःखांच्या दरीत गटाकलेल्या खात होती. नको देवा नको, याच्यासोबत काही करून माझं लग्न नको ठरू दे. पण जे व्हायचं ते होणारच होतं ना. साहेबराव म्हणाले, आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्ही एकदा मुलीला विचारा, म्हणजे पुढची बोलणी आजच करून घेऊया आपण. काय म्हणता जगन्नाथराव तुम्ही? मोहितीचे वडील साहेबरावांना म्हणाले आणि तोंडातलं पान थुकण्यासाठी बाहेर गेले. जगन्नाथ म्हणाले, हो हो, बरोबर म्हणताय तुम्ही कुलकर्णी साहेब. मी मिहिकाला आणि बहिणीला आतच विचारून घेतो. त्यांचा निर्णय काय आहे ते विचारतो. जगन्नाथ आणि सुनीता मिहिकाला घेऊन आतल्या पडवीत कल्पनाजवळ आले. सुनीता म्हणाली, नशीब काढलं बघा वहिनी पोरीने. एवढं चांगलं स्थळ आणि ते पण लगेच होकार दिला त्यांनी. मी काय म्हणते वहिनी, आपण पण लगेच होकार देऊन सोयरी करून घेऊया का? सुनीता उड्या मारत म्हणाली होती. कल्पना म्हणाली, अरे जगन्नाथ, पण तो मुलगा वयाने आणि शरीराने काय वाटतोय? मिहिका समोर तर तिच्या वडिलांच्या प्रमाणेच वाटेल. मिहिकाची आई जरा नरमीनेच म्हणाली. कल्पना म्हणाली, अहो हे मोठे लोक आहेत, हे लवकर लग्न करत नाहीत. आता कुठे तो तिशीला आलेला आहे म्हणून मग आता लग्नाचं ठरवलेलं आहे त्यांनी. त्यामुळं त्याचं वय जास्त वाटतंय, पण आपल्या मिहिकाला सुखात ठेवेल तो. जगन्नाथ कल्पनाला समजावण्याच्या सुरात म्हणाला होता. तिशीचा आहे मुलगा. मिहिकाच्या आईने तोंडांवर हातच ठेवला. अहो पण आपली मिहिका अजून 20 वर्षांची पण नाही झालेली आहे. 10 वर्षांनी मोठा आहे मुलगा. कल्पनाताई काळजीतच पडल्या. जगन्नाथ म्हणाला, वहिनी स्थळ चांगला आहे. मुलगा वयाने मोठा आहे, रंगाने जरा काळाच आहे, जरा जाड पण आहे, पण म्हणून लग्न मोडायचं चुकीचं आहे ना. बोलू नये, पण कोण उभं तरी राहील का तुमच्या मिहिकाशी लग्न करायला?
चांगला मुलगा, दिसायलाही एवढी खास नाही का तुम्ही काही हुंडा देणे इतका पैसा देखील नाही तुमच्याकडं. आणि हिचे वडील ते तर असतीत वाड्यात दारू ढोसत. त्यांना काय पडलं मुलीचं? एवढा मुलगा बघायला आला पण याचं तोंड नाही दिसलं कुठं. सुनीता आता रागाला येऊन म्हणालीच होती. जगन्नाथ म्हणाला, तुम्ही कोणताही विचार न करता सरळ लग्नाला होकार द्या. लग्नाचा सगळा खर्च करू की आम्ही. लग्नाला होकार मिळावा म्हणून जगन्नाथ होतील तेवढे प्रयत्न करतच होता. कल्पनाने मिहिकाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे भाव दिसतच होते. सुनीताने जगन्नाथला खुणावले, वहिनी तुम्ही बाहेर चला माझ्यासोबत. त्यांच्याशी तुम्ही बोला म्हणजे तुम्हाला विश्वासच बसेल. जगन्नाथ कल्पनाला जबरदस्ती बाहेर घेऊन आला होता. मिहिका डोळ्यात पाणी आणि हातांच्या बोटांची सतत हालचाल, मन अस्थिर चलबिचल होऊन बाजूच्या खोलीतून ऐकण्याचा प्रयत्न करत होती. या वहिनी या, सगळे कल्पनाकडे बघून म्हणाले होते. कुलकर्णी साहेब, आमच्या वहिनींना काही बोलायचं आहे तुमच्याशी. जगन्नाथ कल्पनाला पुढे करत म्हणाला होता. शारदा म्हणाली, बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मोहितची आई शारदा जरा ठसक्यातच म्हणाली. कल्पना म्हणाली, ताई म्हणजे कसं आहे ना, मिहिका माझी एकुलती एकच मुलगी आहे. आमची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे. तुम्ही म्हणाल की हुंडा द्या वगैरे तर ते काही आम्हाला जमण्यासारखं नाहीच आहे. शिवाय नवऱ्या मुलाला दागिना सोनं नाणं देणं पण काही जमणार नाही. लग्नाचा खर्च पण परवडण्यापलीकडेच आहे आमच्या. तरी पण सध्या पद्धतीत आम्ही लग्न करू शकतो. तुम्हाला चालेल का? सुनीता आणि जगन्नाथ या लग्नाच्या मागे लागलेलेच होते. आणि हे स्थळ मोडलं तर ते परत आपल्याला मदत करणार नाहीत. मिहिका आणि स्वतः कल्पना मुलगा पसंत नव्हता म्हणून मग स्वतःची अडती बाजू सांगून त्यांनाच हे लग्न मोडायला लावायचं असा त्यांचा बेत होता. शारदा म्हणाली, हे बघा, आम्हाला तुमच्या मुलीबद्दल तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सगळी कल्पना जगन्नाथरावांनी दिलीच होती. त्यामुळं आमची कसलीच मागणी नाही आहे तुमच्याकडं. तुम्ही आम्हाला हुंडा दिलाच पाहिजे असं काहीच नाही. उलट आम्हीच या लग्नाचा सगळा खर्च करणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि लग्नानंतर तुमच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च देखील आम्हीच करणार आहोत. मोहितची आई शारदा हातवारे करत मान लचकावत पैशांचा घमंड दाखवत बोलत होती. मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलणार म्हटल्यावर कल्पनाला जरा धीरच वाटला. मुलीचं लग्न या आडाव्याच्या प्राण्यांसोबत न करण्यासाठी एक मन धजावत नव्हतं. पण एकुलता एक नवसाने झालेल्या मुलाचं भविष्य सुधरेल या उद्देशाने त्या शांत झाल्या होत्या. त्या ठिकाणी आहे बोलून त्या बैठकीतून दुसऱ्या बाजूच्या खोलीमध्ये मिहिका जवळ आल्या. मिहिका आपल्या आईकडे आशेने बघत होती. किमान आई तरी माझ्या बाजूने बोलेल. पण आपल्या विराजला ते लोक शिकवतील. खूप मोठा होईल तो. त्याचं भविष्य चांगलं होईल. म्हणून तू लग्नाला होकार दे. मुलगा फक्त दिसायला तसा आहे ग, पण बाकी पाहुणे आहेत खूप चांगले आहेत. कल्पना आपल्या मुलीला दरीत लोटण्यासाठी विनवणी करत होत्या. सुनीता म्हणाली, अहो मग मी काय म्हटलं होतं? अहो बहिणी, खूप चांगली माणसं आहेत ही. तुम्ही डोळे बंद करून होकार द्या ना त्यांना. सुनीता खुश होऊन म्हणाली. कल्पना म्हणाली, हो तर खरंच. कल्पना पदरांचा शेला तोंडाजवळ घेऊन स्मित हास्य करत म्हणाल्या होत्या. सुनीता, आमच्याकडून होकार आहे सांगा त्यांना. कल्पना सुनीताला लगेच निर्णय सांगून मोकळी झाली होती. मिहिका आपल्या आईकडे भरलेल्या डोळ्याने आशेने बघत होती. पण कल्पनाने तिच्याकडे कानाडोळा केला होता. पण मी या लग्नाला तयार नाही, कोणीच आपला विचार करत नाही म्हणून मग मिहिकाच म्हणाली, होकार कळवूया ना. असं सांगायला जगन्नाथ पळणवीत आले तर त्यांच्या कानावर मिहिकाचे शब्द पडले. जगन्नाथ म्हणाला, काय म्हणलीस तू? लग्नाला तुझा नकार आहे? वहिनी, आता तुम्ही समजावलं ना हिला. कारण एवढं चांगलं स्थळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जगन्नाथ रागात मिहिकाकडे बघून म्हणाला होता. कल्पना म्हणाली. सुनीता म्हणाली, हे बघ बाळा, लग्न म्हटलं तर काही कमी जास्त असतंच बाळा. त्याशिवाय का लग्न होतात का? दोघात एक जण उजवा असतोच, पण दुसऱ्याने समजून घ्यावंच लागतं ना. सुनीता जरा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला देखील राग आलेलाच होता मिहिकाच्या नकारांचा. मिहिका म्हणाली, तुम्ही दुसरा मुलगा शोधा ना. मी त्याच्याशी नक्की लग्न करेल, पण हा नको.
मिहिका सुनीताचा हात पकडून तिला विनवण्या करत होती. कल्पना फक्त बघण्याची भूमिका घेऊन होत्या. सुनीता म्हणाली, काय बाई, आजच्या मुली सरळ सरळ आईवडिलांच्या निर्णयाला मोडून लग्न नाही करायचं म्हणत असतात. आमच्या वेळी आमच्या आईवडिलांनीच ठरवलेली होती लग्न. तुम्ही तरी मुलगा बघता, पण आमच्या वेळी ते पण नव्हतं. नकार देणं तर लांबचीच गोष्ट होती. मिहिका सोबत प्रेमाने बोलून बघितलं, पण ती काय ऐकायला तयारच नाही. मग सुनीता आता खऱ्या रूपात आली होती. मिहिकाने धरलेला हात तिने झिडकारून लावला आणि म्हणाली. जगन्नाथ म्हणाला, मिहिका, तुला लग्न करावंच लागेल. कारण जर या मागणीला तू नकार दिलास ना, तर पुढे मागे जेव्हा कधी तुझं लग्न ठरेल तेव्हा आम्ही तुला मदत करणार नाही. त्यामुळं आताच काय तो निर्णय घे. शेवटी जगन्नाथ मिहिकाला खडसावून म्हणाले. मिहिकाचे डोळे पांढरेच झाले. ती आईकडे बघू लागली. आईच्या डोळ्यात पाणी बघून ती खचून गेली होती. अश्रू अनावर झाले होते. चेहरा हाताने झाकून ती पटकन खाली बसली. जगन्नाथ म्हणाला, वहिनी, काय करायचं मग आता, तुम्हीच सांगा. जगन्नाथ कल्पनाच्याकडे बघून विचारू लागला. कल्पना म्हणाली, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तुम्ही. माझ्या ह्या लग्नाला होकारच आहे. कल्पनाने एकदा मिहिकाकडे बघितलं आणि जगन्नाथला निर्णय सांगितला. मिहिका अजून तशीच बसून रडत होती. प्रयत्न करून काही उपयोग नाही हे आहे ते आता स्वीकारायचंच आहे. भाग्य बैठकीत पेढे भरून शुभेच्छा दिल्या जात होत्या. लग्नाची पुढची बोलणी केली जात होती. मोहित फारच खुश होता. लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढून तुम्हाला कळवतो आम्ही. मोहितचे वडील साहेबराव जगन्नाथला मिठी मारत म्हणाले होते. लवकरात लवकर लग्न करायचं म्हणून. महिन्याच्या आत लग्नाचा मुहूर्त शोधून काढायला सांगितलं. मोहितच्या आई शारदाने जगन्नाथ काकांना एवढ्या लवकर तयारी कसं करणार, किमान 2 महिन्यांचा तरी वेळ द्या म्हणावं त्यांना. जगन्नाथ मोहितच्या घरून मुहूर्त काढून आल्या होत्या आणि 1 महिन्याच्या आत लग्न करायचं आहे त्यांना असं कल्पनाला सांगत होत्या. पण एवढ्या लवकर लग्नाची तयारी कशी करायची म्हणून त्या जगन्नाथला 2 महिन्याच्या अवधी तरी मिळावा म्हणून सांगत होती. जगन्नाथ म्हणाला, वहिनी, अगं सगळा खर्च तर तेच करणार आहेत ना. तू फक्त मिहिकाला सांभाळायचं. काही गोंधळ घातला नाही पाहिजे म्हणजे झालं की. 1-2 दिवसात साड्या दागिने सगळं घेतील ते. तू काही काळजी करू नको. तू टेन्शन घेऊ नको. आणि हो, साखरपुडा लग्नाच्या 2 दिवस आधी करायचं ठरवलेलं आहे त्यांनी, म्हणून तेव्हाच करू. जगन्नाथ अंगातला शर्ट काढून सुनीताला देत म्हणाला. सुनीता म्हणाली, अगं बाई, किती भली माणसं आहेत ना हो ही. मला तर खरंच बाई खूपच कौतुक वाटतं हो या कुलकर्णी कुटुंबाचं. सगळा खर्च ते करणार, शिवाय आपल्या विराजला पण शिक्षणासाठी मदत करणार आहेत. किती मोठी माणसं आहेत ना ही. कुठं मिळतात असे व्याही. सुनीता कल्पनाकडे बघून कुलकर्णी कुटुंबाची स्तुती करत होती. सुनीता म्हणाली, वहिनी, आम्हाला देवाने मुलगी दिली नाही, पण मिहिकाच्या रूपाने आम्हाला मुलगीच लाभलेली आहे ना हो ही. अहो, मी काय म्हणते, त्यांनी आपल्याकडून काहीच नाही सांगितलं, तरीही मी माझ्या पुतणीसाठी एक छोटंसं मंगळसूत्र तरी घालायचं म्हणत होती. असं कसं हो वहिनी, सगळं त्यांना सांगायचं. बघा जरा, म्हणजे कसं उद्या आपल्यामुळं मिहिकाला काही ऐकायला नको ना. त्यांनी काही म्हणायला नको ना की तुझ्या माहेरांनी काहीच नाही केलं म्हणून. भलेही आम्ही सांगितलं की सगळा खर्च आम्हीच करू, तरी पण निदान फुटका मणी तरी द्यायलाच पाहिजे ना मुलीला. ते काही नाही, आपण आपल्या मिहिकाला असंच नाही पाठवायचं. सुनीता मानेने तोऱ्यात विहिरवत बोलत होती. सुनीताचे शब्द ऐकून जगन्नाथचे डोळे पांढरेच झाले. काय बोलते ही बाई. काहीही खर्च न करता सगळं माझ्या मनासारखं होत आहे आणि ही बाई मलाच धुवायला निघालेली आहे. एकदा मला विचारायचं तरी ना आधी, वहिनीसमोर तोंड उघडायची काय गरज होती हिला. जगन्नाथ मनात तर खूप शिव्या घालत होता. सुनीताला पण नाईलाजाने का होईना कल्पनाकडे बघून हसू आलं. कल्पना म्हणाली, खरं आहे सुनीता तुझं. असंच कसं पाठवणी करणार ग तिची. पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ग की मी तिच्यासाठी एक सोन्याचा मणी तरी घ्यावा म्हणून. कल्पना पदरांचा शेला डोळ्याला लावत म्हणाल्या होत्या. सुनीता म्हणाली, अहो वहिनी, आम्ही आहोत ना, आम्ही करू काहीतरी. तुम्ही कशाला काळजी करता. सुनीता कल्पनाच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाली.
तसं कल्पनाने तिच्याकडे उपकारांच्या नजरेने बघत तिच्या हातांवर हात ठेवला. जगन्नाथ म्हणाला, तू काय डोक्यावर पडली होतीस की काय ग लहानपणी? नवऱ्याचा पैसा कसा वाचतो याकडे बायकांचं लक्ष असतं. तू तर मला कंगार करायला निघालीस ग आता. काय गरज होती वहिनींसमोर बोलायची की मंगळसूत्र आम्ही करू म्हणून? जगन्नाथ आणि सुनीता त्यांच्या रूममध्ये असताना त्यांनी सुनीताला वहिनीसमोर बोललेल्या गोष्टींसाठी जवाब विचारलं होतं. सुनीता म्हणाली, अहो असं काय करता तुम्ही? आपण मिहिकाला आणि वहिनीला काय सांगू या लग्नाला तयार केलं म्हणून? हेच ना की जर या लग्नाला तिने होकार नाही दिला तर पुढे जेव्हा कधी तिचं लग्न ठरेल तेव्हा आपण काहीच मदत नाही करणार म्हणून. सुनीता जगन्नाथला भुया उंचावून विचारू लागली. जगन्नाथने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे ग? जगन्नाथ प्रश्नार्थक नजरेने सुनीताला बघत होते. सुनीता म्हणाली, कशी आहे ना तुम्ही? बसा येते. जवळच असणाऱ्या पलंगावर बसत म्हणाले, जर आपण काहीच नाही केलं तर उद्या वहिनी आपल्याला बोलायला कमी नाही करणार की तुम्ही तर काहीच नाही केलं ना. वहिनी आणि मिहिका आपल्या मेहरबानीमुळं आपल्याला भविष्यात कधीच काही बोललेल्या नाही पाहिजेत म्हणून मी मंगळसूत्र बोललेली आहे. आणि तसं पण मुलीकडून छोटंसं मंगळसूत्र घातलं जातं. घेऊ आपण 7-8 ग्रॅमचं, 22 कॅरेटचं. जगन्नाथला सुनीताचं म्हणणं पटलं. तसं त्याने मान डोलावली. जगन्नाथ म्हणाला, ठीक आहे मग बघ कसं काय ते करायचं तर. जगन्नाथ टीव्हीचं रिमोट घेत म्हणाला. सुनीता म्हणाली, बरं मला सांगा, ते कुलकर्णी त्यांची ती जमीन ते करणार आहेत ना आपल्या नावावर, पण कधी करणार आहेत? सुनीता डोळ्यात उत्साह आणत जगन्नाथला विचारू लागली. जगन्नाथ म्हणाला, शांत हो आधी. अगं हळू बोल की, ऐकलं ना तर केलेला सगळा प्लॅनवर पाणी फिरवशील तू आता. जगन्नाथ सुनीताला दम देत टीव्हीवरील चॅनल फिरवत म्हणाला होता. सुनीता म्हणाली, होय वो, हळूच तर बोलती मी. आणि तसं पण सगळेजण आपापल्या खोलीतच आहेत. सुनीता जगन्नाथच्या एका हातांवर हलकसं मारत म्हणाली. जगन्नाथ म्हणाला, भीतीला पण कानं असतात. आतापर्यंत सगळं आपल्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे. जोवर जमीन आपल्या नावावर होत नाही तोवर असंच चालू ठेवायचं आहे. एकदा का जमिनीचे पेपर आपल्या हातात आले की मग या लोकांना कळल तरी काही फरक पडणार नाही, पण तोपर्यंत शांत राहायलाच पाहिजे. जगन्नाथ सुनीताच्या समोर एक हात दाखवत म्हणाला. सुनीता म्हणाली, होय वो, एवढा पण विश्वास नाही का तुमचा माझ्यावर? पण मी काय म्हणते तुम्हाला, ह्या कुलकर्णी भेटला तरी कुठे तुम्हाला? सुनीता जगन्नाथच्या हातांवर रिमोट खिसकावून घेऊन बाजूला ठेवत म्हणाली होती. जगन्नाथ बेडवर एक पाय दुमटून आणि एक पाय सरळ खाली ठेवून सुनीताच्या दिशेला तोंड करून म्हणाला, अगं आमच्या ऑफिसमध्ये पांडेकर म्हणून आहेत ना, माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुपरवायझर आहेत ते. त्यांच्या मुलीला हे बघायला गेले होते, पण ह्या मोहितला बघताच क्षणी नकार दिला त्यांनी. मला दुसऱ्या दिवशी येऊन भेटले होते ते. तेव्हा त्यांना विचारलं की मुलीसाठी मागणी आली होती, त्याचं काय झालं? तेव्हा ते म्हणाले मला, हा मोहित कसा आहे ते मला सांगत होते. पांडेकर, फक्त तुमची मुलगी द्या, आमची एक जमीन तुम्हाला देतो. पण पांडेकरने नकारच दिला. एका क्षणासाठी मला असं वाटायला लागलं की आपल्याला मुलगी असती तर मी तिच्यासाठी मोहितचा विचार केलाच असता. पण आपल्याला काय दोघं मुलंच आहेत. मग मला मिहिकाचा विचार आला होता. म्हटलं वहिनी आणि घरात बाकी कोणाला न सांगता जमीन आपल्या नावावर करून घ्यावी म्हणून पांडेकरकडून खूप हुशारीने त्याचा नंबर घेतला मी. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. बाकी तर तुला माहीतच आहे. जगन्नाथ हसत सुनीताच्या हातावरचं रिमोट घेत सरळ बसून पुन्हा टीव्ही चालू केली. सुनीता म्हणाली, माझी मुलगी असती ना तरी मी या माझ्या मुलीचं मुळीच लग्न नसतं लावून दिलं. सुनीता तोंड वाकडं करत म्हणाली होती. जगन्नाथ म्हणाला, अगं त्यावेळी असंच एक विचार येऊन गेला होता माझ्या मनामध्ये, पण जेव्हा प्रत्यक्ष मोहितला पाहिलं आणि म्हटलं नाही मुलगी ते बरं झालं. जगन्नाथ हसत म्हणाला. सुनीता म्हणाली, सुनीता मान डोलवत म्हणाली, अहो आता टीव्ही बघत नका बसू ना, चला जेवायला. तुम्हाला एक सांगू का, आयतं बसून खाण्यात जी मजा आहे ना ती स्वतः जेवण बनवून खाण्यात नाहीच आहे. सुनीता बेडवरून खाली उतरत दोन्ही हात हवेत उडवत म्हणाली होती. कल्पनाने 2 महिन्यांचा वेळ मागितला असला
तरी जगन्नाथ आणि कुलकर्णी कुटुंब या लग्नाच्या घाईतच होते. आयुष्यात घडणाऱ्या या अनपेक्षित वळणाला मान्य करण्याशिवाय पर्याय नाही असं समजून मिहिकाने ते स्वीकारलंच होतं. आलेल्या प्रत्येक दिवस ती मोजून काढत होती, कारण लग्न महिनाभरात होणार आहे. आपल्याला आता कोणी नाही. लग्न ठरल्यापासून एक दिवस ती शांत झोपली नाही. मध्येच रात्री रडायला यायचं, पण कोणाला ऐकू नये जाऊ म्हणून तोंडांवर हात किंवा उशी तोंड खुपसून रडत असे. पहिल्यासारखी आईसोबत फार जास्त बोलत नव्हती, कामापुरतंच बोलायची. भाऊ विराज तर लहानच होता म्हणा, त्याला यातलं काही कळतच नव्हतं. त्याला फक्त एवढंच कळत होतं की त्याच्यात आईचं आता लग्न होणार आहे. मिहिकाचे वडील कधी कधी दारूच्या नशेत सांगत फिरतात की बघा माझ्या मुलीचं काय नशीब आहे, श्रीमंतीत लोळणार आहे ती आता माझी लेक. हा हा ए बजाओ आणि नाचायला सुरुवात करत होते. काही लोक कौतुक करत होते की खरंच मुलीने नशीब काढलं बरा. काही जण तिला दयेच्या भावनेने बघत होते, तर काही जण हीन भावनेने बघत होते. पैशांसाठी लग्न करत असेल, बाकी काय. मिहिकाला ऐकून वाईट वाटे, पण ती काहीच करू शकत नव्हती ऐकण्यापलीकडं. मिहिकाची आई कल्पना बाजारात गेली होती सुनीतासोबत मिहिकासाठी सासरी लागणारं काही सामान आणायला. शिवाय सुनीताला मंगळसूत्र देखील घ्यायचं होतं ना. मिहिकाला पण सोबत घेऊन जायचं होतं. पण जोतकर काकूंच्या बागेत काम घेतलं होतं एका आठवड्यांपूर्वी. पण मिहिकाच्या लग्नाच्या तयारीत कल्पना आणि मिहिकाला जाता आलंच नाही, म्हणून मग मिहिका आज तिकडं कामाला जाणं भाग होतं. कल्पना आणि सुनीता दोघीच बाजारात गेल्या होत्या. मिहिकाच्या आवाजांच्या दिशेने पाहिलं तर तिची लहानपणीची मैत्री राधा ओढ्यांच्या बाजूला तिला हाका मारताना दिसली होती. अरे राधा. मिहिका राधाला बघून खूप खुश झाली होती. राधा ओढा पार करून मिहिकाकडे येत होती, पण मिहिकाने तिला थांब, तेथेच मी येते तिकडं असा इशारा केला. राधा तिथेच थांबली. मिहिका बाजूला काम करत असलेल्या काकूंना सांगून ओढा पार करून राधाकडे आली. दोघं खूप वर्षांनी भेटत होत्या, म्हणून सगळ्यात आधी दोघींनी एकमेकांना मिठी मारली. एकमेकांच्या मिठीत राहूनच कशी आहेस ग राधू तू, किती वर्षांनी बघते ग मी तुला. राधापासून थोडं दूर होत म्हणाली होती. येत नाहीस आता तू इकडं, तू साधा फोन पण करत नाहीस ग. मिहिका राधाला तक्रार करत म्हणाली होती. राधा म्हणाली, अगं मी बरी आहे, बघ कशी दिसते आता. तूच बघ आधी स्वतःकडे किती बदलली आहेस ग तू, आणि काय हा अवतार तुझा. मिहिका म्हणाली, अगं आता शेतात उन्हातानात काम करणार तर असंच होणार ना. राधिका म्हणाली, अगं घरी गेले होते तिकडं माधवी वहिनी भेटल्या होत्या मला, म्हणाली की तू इकडे आहेस म्हणून, आणि काकू बाजारात गेलेल्या आहेत म्हणून मग इकडंच आले मी आता. राधा मिहिकाला सांगत होती. अगं खूप ऊन आहे इथे, चल त्या छपऱ्याखाली बसूया का आपण. मिहिका राधाला घेऊन छपऱ्याखाली, तेथे मिहिका आणि इतर लोक जेवायला बसत तिकडं निघून आली. चारी बाजूने फक्त 4 बांबू जमिनीत ठोकून वरती गवत टाकून छत बनवलेली होती. बाजूलाच एक काळ्या मातीचा माठ होता, त्याच्यावर एक स्टीलचा ग्लास होता. मिहिका राधाला घेऊन छपऱ्याखाली आली. मिहिकाने जमिनीवर चटई अंथरली आणि त्या दोघी बसल्या होत्या. थांब मी तुला पाणी आणते. मिहिकाने राधासाठी ग्लासातून पाणी आणून दिलं होतं. राधा म्हणाली, थँक्यू म्हणून राधाने ग्लास तेथेच बाजूला ठेवला होता. दोघी एकमेकांच्या समोर चटाईवर मांडी घालून बसल्या होत्या. सगळ्यात आधी असं म्हणून राधाने पुन्हा एकदा मिहिकाला अजून एक घट्ट मिठी मारली. खूप मिस करत होते ग मी तुला मिहिका आधी दचकलीच, मग तिने पण राधाची मिठी घट्ट केली. राधा शहरात राहणारी, इथे तिचे आजोबा होते. मे महिन्याच्या सुट्टीत ती दरवर्षी गावाला यायची. इकडं आली की आधी मिहिकाला गाठायची. राधा मिहिकापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, पण तरीही देखील त्यांची खूप छान मैत्री होती. राधा मिहिकाला शहरांच्या गमती जमती सांगायची आणि मिहिका तिला रानावनातल्या आंबे, काजू, करवंद गोळा करायला सोबत घेऊन जायची. घरी आणून मग त्यांच्यावर तुटून पडत होत्या दोघी. राधा आली की मिहिकाचं कामकडे लक्षच नसायचं. तिची ती एकमेव मैत्रीण होती, कारण बाकी सगळ्या शाळेतच जात होत्या. मग त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत खेळत होत्या. मिहिकाला कधी वेळच नसे, पण मे महिन्यात शेतीच्या कामाला उसळ असे. मग गेली काही वर्ष
राधा गावाकडे फिरकलीच नव्हती. आज खूप वर्षांनी ती आली होती. अगं, त्या दिवशी तुमच्या घरातल्या वर्षा काकू भेटल्या होत्या मला तुमच्या वाड्याजवळ. त्या सांगत होत्या की तू लग्न केलंस म्हणून. भाऊजींना पण घेऊन आली आहेस का गं? कुठे आहेत गं ते? मिहिका राधाला म्हणाली. राधा म्हणाली, नाही, ते नाही आलेत. खरं तर मी येथे कोणाकडेच राहायला नाही आलेले आहे. येथे जवळच्या गावात माझी एक फ्रेंड आहे ना, तिच्या भावाच्या लग्नात आलेली आहे मी. राधा तोंड फिरवून नाखुशीने म्हणाली होती. मिहिका म्हणाली, काय ग, काय झालं? भांडी वगैरे आहेस की काय माझ्या भाऊजींसोबत? मिहिका मस्करी करत म्हणाली होती. राधा म्हणाली वैतागून, तोंड मिहिकाकडे वळत. मिहिका, माझा डिवोर्स झालेला आहे. मिहिका सारखे सारखे प्रश्न विचारत होती. म्हणून मग वैतागून राधा म्हणालीच. म्हणजे? मिहिकाला कळालं नाही. राधा म्हणाली. म्हणून गोंधळून तिने पुन्हा विचारलं. राधा म्हणाली, मी 1 वर्षापूर्वीच सोडचिठ्ठी घेतलेली आहे. राधा समोर बघत थंड आवाजात म्हणाली. मिहिका म्हणाली, काय? मिहिका आश्चर्याने ओरडली. पण आपला आवाज कोणी ऐकला तर नाही ना, हे बघण्यासाठी इकडं तिकडं बघू लागले. जरा हळू आवाजात ग, काय बोलतेस तू? तुला तरी कळतं का? अगं, लग्न होऊन झाले तरी किती दिवस होते ग तुला? आणि तुमचा प्रेमविवाह होता ना, मग ही सोडचिठ्ठी कशी घेऊ शकतेस ग तू? मिहिका अजून गोंधळलेलीच होती. राधा म्हणाली, मिहिका, किशोर वयात घेतलेले निर्णय चुकतात ग. माझंही तेच झालं. प्रदीप होतं नाव त्याचं. आमच्या घरच्या काही अंतरावर राहायचा तो. प्रेम जुळलं आमचं. बोलणं वगैरे सगळं परफेक्ट होतं ग त्याचं. त्याचे आई वडील बाहेर लोकांच्या समोर बोलायला चांगलेच होते, पण घरात नेमकं काय शिस्त काहीच कळू देत नव्हते. बाहेर तो रोज मला त्याच्या बाईकवर फिरायला घेऊन जायचा. कळालं नाही ग मी काय करते ते म्हणून. आई वडिलांचा विरोध होता म्हणून प्रदीप सोबत पडून जाऊन लग्न केलं मी. आई पप्पांनी माझ्याशी नातं तोडलं. ते कधीच माझ्यासोबत बोलत नव्हते. तरी मी प्रदीपची साथ कधीच नाही सोडली. पण नंतर प्रदीपचं खरं रूप कळालं मला. घरच्यांची परिस्थिती चांगली होती त्यांची, तरी पण सतत पैसा पैसा करायचे ते. मी कामाला जायचे, प्रदीप पण कामाला जात होता. पण माझा पगार विचारायला जायचा, पण प्रदीप स्वतःचा पगार कधीच घरात देत नव्हता. घर खर्चाला लागणारा खर्च माझ्याकडूनच घ्यायचा तो. पण त्याला कोण विचारत पण नव्हतं. नको असलेले सगळे नान त्याला होते. दारू, सिगरेट, गुटखा खाणं, मटका खेळणं, याची त्याची उधारी करून ठेवणं. कधी दारू पिऊन माझ्यावर हात पण उचलायचा तो. मला मारायचा पण. माझ्या माहेरचा काही संबंध नसताना पण त्यांना शिव्या घातल्या त्याने. प्रदीपच्या घरचे फार दूध सोपायांचे होते. प्रदीपला अजून एक भाऊ आणि 2 बहिणी होत्या. बहिणींची लग्न झाली होती, पण त्यांचा भाऊ तो फारच विचित्र होता. सतत मुलीच्या मागे मागे, 1-2दा तर मुलीचा मार खाऊन घरी आला होता. 2 पोलीस कंप्लेंट पण झाल्या होत्या त्याच्या नावावर. आपली दोन्ही मुलं वाया गेली आहेत हे माहीत असून पण त्यांची आई नेहमी फक्त त्यांचीच बाजू घ्यायची. प्रदीपला एका शब्दाने कधी काही त्या बोलायच्या नाही, कधी त्याला विचारायच्या नाही. मी माझे पैसे काय करतो याचा हिशोब मागायचा तो मला. पण त्याचा मुलगा महिन्याभराचा पगार कुठं उडवतो हे कधी नाही विचारायच्या त्या. कंटाळले होते ग मी प्रदीपच्या या नुकीला. मग शेवटी निर्णयच घेतला आणि घर सोडलं. आणि एका मैत्रिणीच्या मदतीने एक घर भाड्याने घेतलं. पण तिकडेही सुखाने तो राहू देत नव्हता मला. म्हणून मग माझ्या बॉसच्या ओळखीने त्यांनी मला बेंगलोरला कामाला पाठवलं. डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. आणि आता मी बेंगलोरला राहते ग. तिकडं मला एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब मिळालेला आहे. खूप चांगला आहे ग तो. तिकडं जॉब पण खूप छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डोक्याला कसलंही टेन्शन न घेता जगते मी आता. राधा मिहिकाचे दोन्ही हात हातात घेत हसत मुखाने म्हणाली होती. मिहिकाला राधाला धीर द्यावा वाटत होता, पण कशी देणार? हा तिच्यात असता तर तिने स्वतःसाठी आवाज उचलला असता ना. म्हणून ती फक्त राधाचं सांत्वन करत होती. या पलीकडे तिच्या मैत्रिणीसाठी ती काहीच करू शकत नव्हती. मिहिकाच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या, पण चेहऱ्यांवर हसू ठेवून तिने मान डोलावलीच. राधा म्हणाली, बरं, मी ऐकलेलं आहे तुझंही लग्न ठरलेलं आहे म्हणून. चांगलं आहे हा. सुखाचा संसार होऊ दे तुझा. मला खूप आनंद झाला ग जेव्हा मला कळालं तेव्हापासून. मिहिकाचा चेहरा पडला तरीही हलकसं हसू हो म्हणाले.
मिहिका एवढंच म्हणाली. राधा म्हणाली, अगं मन एवढी उदास होऊन का बोलतेस ग? सगळं ठीक आहे ना? मिहिकाचा उतरलेला चेहरा पाहून राधाने तिच्या हनुवटीला हात लावून विचारलंच. मिहिका म्हणाली, हो ग, सगळं ठीक आहे. मिहिका तिचा हात बाजूला करून नजर चोरत म्हणाली, राधाला काहीतरी चुकलंय असं जाणवत होतं, पण माझ्यासोबत चुकीचं घडलं आहे म्हणून मला असं वाटत असेल. इतरांसोबत पण तसंच काही घडत असेल असा विचार करणं चुकीचं आहे, म्हणून राधाने दुर्लक्ष केलं. राधा म्हणाली, मग ठीक आहे ना, पण आयुष्यात पुढे मागे कधी माझी गरज लागली तर मला नक्की फोन करायचा. राधा मिहिकाच्या एका खांद्याला पकडून आणि दुसऱ्या हाताचं एक बोट दाखवत म्हणाली होती. मिहिकाने पुन्हा फक्त मान डोलावली. मिहिका म्हणाली, अगं पण लिहून कुठं घेशील माझा नंबर तू आता? पेपर आणि पेन पण नाही आहे ना आपल्याकडं? मिहिका डोळ्यांनी कडा पुसत म्हणाली होती. मिहिकाने समोर पाहिलं. संध्याकाळ झालेली होती म्हणून ओढ्याच्या दुसऱ्या बाजूने शाळेतील मुलं घरी जात असताना दिसली तिला. ए पोरा, जरा इकडे येतोस का रे? मिहिकाने जोरात हाक मारून एका मुलाला तिच्याकडे यायला सांगितलं होतं. मुलगा आधी इकडं तिकडं बघू लागला आणि एक बोट स्वतःकडे करून मी का असं विचारू लागला. मिहिका म्हणाली, हो हो तूच, जरा इकडे येते का? तुझ्याकडे काम आहे मला. मिहिका त्याला पुन्हा म्हणाली. मुलगा ओढा पार करून मिहिका आणि राधा बसलेल्या छपऱ्याखाली आला होता. ताई, तो मुलगा म्हणाला. मिहिका म्हणाली, बाळा, मला तुझ्या शाळेतल्या वह्यांचा पानांचा एक छोटा तुकडा फाडून देतोस का? आणि पेन्सिल पण देते का? मला या राधाकडे बोट दाखवत ताईचा फोन नंबर घ्यायचा आहे. मिहिका खाली वाकून त्या मुलाला म्हणाली होती. हो हो देते ना तुम्हाला, तो मुलगा निरागसपणे सूर लावत म्हणाला होता. तसं मिहिका पण खुश झाली. त्या मुलाने पूर्ण वही आणि पेन्सिल मिहिकाला दिली होती. मिहिकाने ती वही आणि पेन्सिल राधाला दिली. राधाने त्यावर स्वतःचा नंबर लिहून त्याचा तेवढाच तुकडा फाडून मिहिकाला दिला होता. मिहिकाने वही पेन्सिल त्या शाळकरी मुलाला परत दिले आणि त्याला जायला सांगितलं. तो मुलगा डोकं उजव्या बाजूला करून होकार मातीत मान हलवून निघून गेला. राधाने दिलेला नंबर मिहिकाने लगेच तिच्या ड्रेसच्या ओढणीच्या टोकाला पुरचुंडी करून बांधून ठेवला. तिचं असं करणं राधाला वेगळंच वाटलं आणि ती हसली. मिहिका म्हणाली, काय ग, काय झालं? का बरं हसतीस तू माझ्याकडे बघून? राधा आपल्याकडे बघून हसतीया म्हणून मिहिकाने तिला विचारलंच. राधा म्हणाली, काही नाही ग, सहज. घाईघाई चटईवरती करून उठत म्हणाली, आता मला निघायलाच हवं. खूप उशीर झाला ना आता. मी इथे फक्त तुला भेटायला आले होते ग. जाताना जर जमलं तर तुला भेटूनच जाईल म्हणा. निघू का मी आता? राधा मिहिकाला मिठी मारत म्हणाली होती. मिहिका म्हणाली, हो हो. मिहिकाने राधाला ओढा पार करून दिला. दोघींनी पुन्हा एकदा गडाभेट केली आणि राधा निघून गेली. मिहिका तिच्या पाठमोळ्या आकृतींकडे बघत राहिली. ती नजरेआड होईपर्यंत तिला बघतच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.